आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या संदेशाकरिता जो शास्त्रपाठ मी निवडलेला आहे तो आहे योनाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय. मी आपणाकरता वाचन करतो. अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिसला निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटायच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप काय घेत बसलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावायचा नाही. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यांना म्हणाला, मी इब्री आहे. ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलं? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यांना म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल. कारण माझ्यामुळे हे मोठे संकट, हे वादळ तुम्हावर उठले आहे, हे मला पक्के ठाऊक आहे. जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ली मारून मारून थकली, पण त्यास ते साधेना, कारण समुद्र त्याचवर अधिकाधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की या माणसाच्या जीवामुळे आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर लावू नको, कारण तू परमेश्वर आहेस. तुला इष्ट दिसते ते तू करीतोस. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. प्रिय बंधू भगिनींनो, या ठिकाणी पहिली जी ओळ आहे योनाविषयी सांगते, ती म्हणते की अमित्तयाचा पुत्र. अमित्तय म्हणजे देवाला भिवून वागणं. म्हणजे योना देवाला भिवून वागणाऱ्या मनुष्याचा पुत्र होता. अशा घरात तो जन्मलेला होता आणि त्याच्या वडिलांनी, त्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव योना असं ठेवलं. योना म्हणजे कबूतर. कबुतराचं काम हे संदेश वहनाचं आहे आणि आमचा मुलगा परमेश्वराचा संदेशवाहक होईल हा अर्थ तिथेच त्याच्याबरोबरच जन्मास आला होता. अशा प्रकारचा हा मुलगा, हा संदेष्टा, हा मोठा झाल्यानंतर देवाचा संदेष्टा झाला आणि त्याने सांगितलेले जे जे संदेश होते ते प्रत्यक्षात आले. उदाहरणार्थ दुसरे राजे याचा 14वा अध्याय आणि 25वा वचन जर आपण तिथं पाहिलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वराचा संदेष्टा गत हेफर इथला योना त्याच्याद्वारे जे सांगितलं होतं ते सत्य झालं. त्यावेळेस येराबाम दुसरा हा राज्य करत होता आणि त्याने उत्तरेकडील राज्य खालसा केली. या प्रकारे योना हा नावाजलेला संदेष्टा होता. त्याने सांगितलेले शब्द खरे होत होते, परंतु संदेष्टा असूनही तो परमेश्वराच्या दृष्टीआड होण्याचा प्रयत्न करतोय. का? त्याला देवाची समक्षता सर्वत्र आहे हे त्याला माहीत आहे. तो संदेष्टा आहे की परमेश्वर सर्वव्यापी आहे, त्याचे नेत्र मला पाहत आहेत, त्याच्या दृष्टीपासून काही एक लपत नाही हे त्याला माहीत आहे. इब्रिकाराच्या पत्रात
4थ्या अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही आहे आणि त्याच्या दृष्टीला सर्व उघडे आणि प्रकट केलेले आहे. म्हणजे परमेश्वरापासून कोणतेही अणुरेणू लपून राहू शकत नाहीत. हे अगदी सत्य आहे. त्याचप्रमाणे लुकाच्या पुस्तकामध्ये सुद्धा 8व्या अध्यायात 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रकट होणार नाही असं काहीही झाकलेलं नाही आहे आणि कळणार नाही आणि उघडकीस येणार नाही असं परमेश्वरापुढे काहीही गुप्त नाही. आणि असं असूनही, हा संदेष्टा असूनही, विशेषतः याच्या आधी दावीद झालेला आहे. दावीदाने आपल्याला माहिती आहे 139 स्तोत्र लिहिलेलं आहे. त्याच्या 7व्या वचनामध्ये दावीद म्हणतो की मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. आणि वचन 12मध्ये तो म्हणतो की अंधकार देखील तुझपासून काही एक लपवत नाही, अंधकार सुद्धा प्रकाशाप्रमाणे तुझपुढे प्रकाशतो, रात्र सुद्धा तुझपुढे दिवसाप्रमाणे प्रकाशते. हे सर्व योनाला माहीत होतं, तरीही तो परमेश्वरापासून दूर चाललेला आहे. सगळं समजत असूनही. कारण काय? तर जीवाची भीती, जीवाच्या भीतीपोटी तो पळून चाललेला आहे. आणि त्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे की तू निनवेस जा. निनवे ही आशूरची राजधानी होती आणि आशूर हे इस्रायलाचं परंपरागत शत्रू होता. अतिशय दुष्ट, अतिशय क्रूर हे आशुरी लोक असत. आणि या आशूरविषयी अधिक जर माहिती घ्यायची असली निनवेबद्दल तर नहूम याचा 3रा अध्याय पहा. नहूम याचा 3रा अध्याय आणि पहिली 4 वचने. त्या ठिकाणी निनवेचं आशूरचं वर्णन आहे की रक्तपाती नगरीला धिक्कार असो, कपट व खून यांनी ती भरली आहे, तिचे भक्ष्य मिळवणे थांबत नाही. चापकाचा फटकारा, चाकांचा धडधडाट यांचा शब्द होत आहे. घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत. घोडे, स्वारांची दौड, तरवारीची चमक, भाल्यांचं विजेसारखं चकाकणं होत आहे आणि मड्यांचा हिशोबच नाही. लोक त्यांच्या मड्यांवर ठोकर खातात. इतका रक्तपात या नगरीमध्ये होत होता, जरी राजधानी होती तरी. आणि तिथे योनाला जायला सांगितलेलं आहे. कल्पना करा की आपल्याला निनवेला जायचं आहे आणि आपण जर विचारलं की निनवे कशी आहे आणि तिथं जर सांगितलं की रक्तपात होतो, तिथे रथांचं भरधाव धावणं थांबत नाही, जाणार का आपण? कुणी जाणार नाही. आणि नेमकी हीच चित्तवृत्ती योनाच्या ठायी सैतानाने उत्पन्न केली. आणि म्हणून जशी आपण त्या नगरीला भेट देणार नाही, तसं योनानेही निश्चय केला की मी भेट देणार नाही. म्हणजे सैतान तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करतो आणि त्याच्यामुळं परिणाम काय होतात? तर आम्ही देवाचं सार्वभौमत्व विसरतो की देवाचे नेत्र मला पाहत आहेत, देव सर्वत्र आहे आणि देवापासून आम्ही दूर जातो. तो याफोस गेला असं लिहिलेलं आहे. तो याफोस गेला, जायचं होतं निनवेला आणि याफोस गेल्यानंतर तिथं त्याला तार्शिसला जाण्याचं जहाज मिळालं. तार्शिस आणि निनवे अगदी परस्पर विरोधी आहेत, म्हणजे विरुद्ध दिशेला आहेत. जसं काश्मीर आणि कन्याकुमारी एकदम विरुद्ध दिशेला, त्याच्या प्रकारे तार्शिस आणि निनवे होते. म्हणजे ज्या वेळेस आम्ही देवाच्या योजनेच्या विरोधात जातो तेव्हा अगदी विरुद्ध दिशेला जातो, अशी शिकवण आम्हाला या ठिकाणी मिळते आहे. आणि त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट पहा. आता या योनाच्या पुस्तकातून आम्हाला काय काय शिकायला मिळतं. त्या काळी आजच्यासारखं दळणवळण नव्हतं की सारखी जहाजं जात नव्हती. कधीतरी 5-6 दिवसांनंतर एखादं जहाज लागायचं आणि ते भरल्यानंतर मग पुढे दळणवळण सुरू होत होतं. परंतु योना तिथे गेला आणि तिथे जहाज हजर होतं. म्हणजे सैतान ज्यावेळेस आम्हाला देवापासून दूर जायचं असतं त्यावेळेस सगळ्या सुखसुखी करतो. जहाज हजर आहे. तिथं म्हटलेलं आहे की योनाने त्या जहाजाचा उतार दिला, म्हणजे पैशाची सोय सुद्धा सैतानाने केली योनासाठी. सैतान आमच्या सगळ्या अडचणी सोडवतो. तुला अंधार पाहिजे का? अंधार होईल. तुला पैसा पाहिजे का? पैसा मिळेल. एखादं शस्त्र पाहिजे का? मिळेल. फक्त तू पाप कर, बाकीचं मी सगळं करतो आणि तू देवापासून दूर पळ.
सगळ्या सोयी सैतान आमच्यासाठी करतो. तो जहाज त्या ठिकाणी तयार ठेवतो आणि आमच्या जीवनामध्ये पण आम्हाला तो अधिकार देतो, पैसा देतो आणि वादळं सुटतात. वादळं सुटतात कारण देव ही शांत बसणारा देव नाहीये. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की तो तांडेल त्याच्याकडे गेला आणि तो म्हणाला की तू झोप घेत काय पडलेला आहेस. आणि योना कुठे होता? तळाशी होता. म्हणजे ज्यावेळेस आम्ही देवापासून दूर जातो त्यावेळेस आम्ही तळागाळाला जातो, आम्ही तळाशी जातो. आमची आध्यात्मिक पातळी, आमची नैतिक पातळी ही तळाला जाते. योना तळाला जाऊन झोपलेला होता. आणि अशी वादळं आमच्या जीवनात उठल्यानंतर आमच्या जीवनाचं जहाज बुडू शकतं आणि अनेक लोक त्यांच्या जीवाच्या आकांताने ओरडत असताना आम्हाला मात्र आम्ही सुखी आहोत म्हणून गाढ झोप लागते. जशी योनाला लागली तशी आम्ही त्यांच्या हाकेकडे दुर्लक्ष करतो कारण आम्ही सुरक्षित असतो. ही जी प्रवृत्ती आहे योनासारखी ती माझ्यात आहे का? या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की या जहाजामध्ये इतर प्रवासी नाही आहेत. संपूर्ण तुम्ही योनाचं पुस्तक वाचलं तर तिथं या जहाजात एकही प्रवासी नाही आहे. हे जहाज जे होतं हे माल वाहतूक जहाज होतं आणि त्या जहाजामध्ये माल होता, लोक नव्हते. म्हणून त्या लोकांनी माल पण फेकायला सुरुवात केली आणि कोणीही प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडला असं लिहिलेलं नाहीये. म्हणजे ह्या जहाजाचा कितीतरी उतार या योनाला द्यावा लागला असेल. त्यांनी माल फेकून दिला, त्यांनी योनाला देवाचा धावा करायला सांगितला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला चिठ्ठ्या टाकायला सांगितल्या. दुसऱ्यांनी आम्हाला सांगावं की देवाचं नाव घे आणि देवाचा धावा कर, हे किती लाजिरवाण आहे. आम्हाला आमचा देव माहीत असूनही आम्ही त्याच्यापासून दूर असतो, त्याच्या नावाचा आम्ही धावा करत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही असं करतो त्यावेळेस आमचा दोष देव सर्वांदेखत प्रगट करतो. योनाला वाटलं होतं सगळं आलबेल होईल, मी लपून राहील, परंतु बरोबर त्याच्या नावाची चिठ्ठी निघाली. चिठ्ठ्या टाकेपर्यंतही योना काय बोलला नाही. परंतु ज्यावेळेस चिठ्ठी निघाली देवाने दाखवली की हा तूच आहेस, तू दोषी आहेस. आपल्याला माहीत आहे दुसरे शमूएल याचा 12वा अध्याय आणि 7वं वचन, त्या ठिकाणी दावीद राजा आहे आणि दावीद राजाकडे नाथान आला आणि नाथानाने सांगितलं की राजाने त्या गरीबाची मेंढी मेजवानीसाठी कापली. आणि राजा म्हणाला की तो असा कोण क्रूर पुरुष आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि नाथान म्हणाला राजा तो तूच आहेस. दाविदाला वाटलं होतं सगळं लपून राहील, परंतु नाही, देव आमचं पाप लपून ठेवत नाही. या ठिकाणी पुढे आपण वाचतो की त्या लोकांनी योनाला विचारलं तू कोण आहेस, कुठून आलास, तुझा धंदा काय. त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली की मी इब्री आहे, स्वर्गीच्या देवाचा मी उपासक आहे. पुष्कळदा मी कोण आहे हे सांगायला आम्हाला फार फुशारकी वाटते की मी अमुक अमुक आहे, मी अशा अशा प्रकारची सेवा करतो. मी कोण आहे हे आम्ही सांगतो, परंतु मी काय करतो हे आम्ही सांगत नाही. हे सांगायला आम्हाला फार लाज वाटते. त्यांनी सगळं बाकीचं सांगितलं परंतु देवाचा धावा काही त्यांनी केला नाहीये. ही त्या ठिकाणी चूक झालेली आहे. आणि मग वचन 10 मध्ये एक प्रश्न त्याला विचारलेला आहे इतर प्रश्नांबरोबर की ज्या प्रश्नाचं उत्तर योनाने दिलं नाही. आणि तो प्रश्न आहे की तू हे काय केलंस. अतिशय विदीर्ण करणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण पाहतो की हाच प्रश्न देवाने आदामाला विचारलेला आहे उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात 13व्या वचनामध्ये, की ज्या ठिकाणी मानवजातीचे 3 तेरा झाले, अगदी मानवजात पापात पडली, 3 तेरा झाले तिचे, म्हणून ते वचनही 3 तेरा मध्ये आलेलं आहे की तू हे काय केलंस, की ज्याला आता काही उपाय नाही अशी गोष्ट तू केलेली आहेस. तू फेकून देण्याच्या लायकीचा राहिलेला आहेस. आणि त्यावेळी जेव्हा धावा करायचा होता तेव्हा त्याने धावा केला नाही. आज आम्ही वेगवेगळ्या संकटांमध्ये आहोत. आमच्या भोवती एक मोठा रोगही पसरलेला आहे जगभरात. अनेक लोक समस्येत आहेत, अनेकांना देव माहीत नाहीये,
आम्ही परमेश्वराचा धावा केला पाहिजे की परमेश्वरा आम्हाला तू मदत कर आणि लोकांना तुझ्यासाठी त्यांची आत्मे जिंकण्याकरता आम्हाला तुझ्या आत्म्याने पेटव. जर त्याने धावा केला असता तर वादळ शांत झालं असतं. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर खलाशांना खऱ्या देवाची ओळख झाली असते. त्याला जी संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं झालं असतं आणि तो निनवेला सुरक्षित जाऊही शकला असता. परंतु ह्या चारही शक्यता केवळ देवाचा धावा न केल्यामुळे दूर झाल्या. आम्ही सुद्धा कधीतरी देवाचा धावा न केल्यामुळे या सुवर्ण संधीपासून दूर होतो. आणि जे सामान त्यांनी फेकून दिलं ते सामान हे किमती सामान होतं. ते त्यांचं नव्हतं, ते दुसऱ्याचं होतं. त्याच्यासाठी किंमत भरलेली होती, त्याचा कर भरलेला होता, त्याचा जकात भरलेला होता. परंतु ते त्यांना फेकून द्यावं लागलं. कारण ज्या सामानावर, ज्याची ने-आण करण्यावर ते जिवंत राहत होते, तेच सामान त्यांचं जीव घेऊ लागलं. पुष्कळदा असंच होतं की जे काही देव आम्हाला देतो, जे आशीर्वाद म्हणून दिलेलं असतं, त्यांमध्ये आम्ही दुरुपयोग करतो आणि तेच आमच्या नाशाची कारणं होतात. आता या सामानामध्ये आणि आमच्यामध्ये आपण एक साम्य पाहूयात. या सामानाची किंमत होती, आमची ही किंमत आहे. त्या सामानाचा कर आणि जकात भरलेली होती. आमचा सुद्धा कर, आमची खंडणी येशूने भरलेली आहे. ते सामान याफोहून तार्शिसात सुरक्षित जाणं अपेक्षित होतं. तो जो समुद्र होता, तो समुद्र त्या सामानाने अगदी सुरक्षितपणे पार पाडावा असं त्याच्या मालकाची इच्छा होती. आमचं सुद्धा या भवसागरातून स्वर्गात जावं, हा भवसागर सुद्धा आम्ही पार करावा आणि स्वर्गात सुरक्षित जावं म्हणून खंडणी भरलेली आहे. परंतु जर आम्ही देवाच्या नावाचा धावा करत नसू तर योना आणि तो माल जसा एकाच लायकीचा झाला त्याच लायकीचे आम्हीही होऊ आणि आम्हाला सुद्धा त्या बाहेरच्या अंधारात, त्या अग्नीच्या सरोवरात फेकून देण्यात येईल. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा परमेश्वराच्या नामाचा धावा करायची वेळ आहे त्यावेळेस आम्ही तो धावा केलाच पाहिजे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट आहे की ज्यांना कोणी आम्ही वाचवू शकत होतो ते वाचले जातील का? परमेश्वर त्याची योजना तडीस नेईल, परंतु आमच्यामुळे ते वाचले असं होणार नाही. म्हणून आम्ही आमच्यामुळे देवाच्या राज्यामध्ये लोक आणायचे आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, जर आम्ही देवाच्या नावाचा धावा केला नाही तर आम्ही फेकून द्यायच्या लायकीचे होऊ. त्या योनामध्ये मी आज मला स्वतःला पाहायला शिकलं पाहिजे की परमेश्वरा, ज्यावेळेस माझ्यावर तू वेगळी जबाबदारी देतोस, ज्यावेळेस तू मला एक विशिष्ट हेतूसाठी नेमतोस, त्यावेळेस मी पळून जातो का? आपल्या प्रत्येकामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात योना आहे. ज्यावेळेस आव्हानं समोर येतात त्यावेळेस मी कसा वागतो? योनासारखा वागतो का? दुसरी गोष्ट, जेव्हा सर्व आलबेल असतं, अगदी पद्धतशीर असतं, जसा योना गत हेफेरमध्ये होता. गत हेफेर हे अतिशय शांत नगर होतं, सुबत्ता होती, सगळं काय आलबेल होतं, तो म्हणत होता ते सगळं खरं होत होतं. तसंच आमच्या जीवनात असतं. जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा आम्ही देवाचं नाव घेणं वगैरे अगदी आनंदाने घेतो. परंतु ज्यावेळेस आम्हापुढे आव्हान येतं, देव आम्हाला म्हणतो की घर सोड, जा बाहेर सेवेसाठी, त्यावेळेस आम्ही योनासारखं वागतो का? एक लक्षात घ्या की आमचं खरं स्वरूप, की मी कसा सेवक आहे, मी कसा देवाचं लेकरू आहे, हे ज्यावेळेस आव्हान समोर येतं त्यावेळेस माझं खरं स्वरूप कळतं. आणि आणखी एक गोष्ट आहे, आपण पहिल्याने पाहिलं की मी सेवा करत असेल परंतु बिकट प्रसंग आल्यानंतर मी पळून जातो का? दुसरं आपण पाहतो की आम्हाला सगळं आलबेलच पाहिजे असतं का? तिसरी गोष्ट, ज्यावेळेस खरं आव्हान येतं त्यावेळेस माझं खरं स्वरूप कळतं. चौथी गोष्ट, देवासाठी जे काही मी करत आहे त्याच्यापेक्षा अधिक करायला मी तयार आहे का? मी अधिक केलंच पाहिजे. त्यानंतर योनाने आपलं नाव, गाव, ऐशोआराम हे सगळं सोडण्यास तो तयार नव्हता. आम्ही योनाला समोर धरू नये,
आम्ही आमच्या येशूला समोर पाहिलं पाहिजे की तो ते स्वर्गीय वैभव सोडून त्या पित्याच्या उराशी बसलेला असताना, वैभव संपन्न असताना तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला आमच्याकरता. आम्ही जाऊ नये का? मग मी देवाला प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू, मला योनासारखं नको, मला ख्रिस्तासारखं कर. आणि देवाचा धावा न केल्यामुळे फिकून द्यायच्या योग्यतेचा मी होऊ नये. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हा प्रत्येकामध्ये थोडा थोडा योना आहे. देवाला आम्ही प्रार्थना करू की देवा, मला योनासारखं नको, तर ख्रिस्तासारखं कर. आणि देवा, तुझसाठी कोठेही जाण्याकरता मला तुझं आत्मिक बल पुरव. आणि मी देवाच्या समक्षतेपासून तर दूर होऊ शकत नाही, मी देवाच्या समक्षतेपासून दूर होऊ शकतच नाही, परंतु देवाच्या जबाबदारीपासून दूर होऊ शकतो. म्हणून प्रिय प्रभू, मला तुझ्या जबाबदारीपासून दूर न होण्याकरता सामर्थ्य दे, म्हणजे मी तुझ्याकरिता आत्मे जिंकील. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एक वार मी त्या थोर